याज्ञिकी एक लव्ह स्टोरी अशीही भाग 38. सगळ्यांनी यावेळी रिशानलाही नाचायला पुढं आणलं. पडदा असला तरी दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यातले भाव अगदी स्पष्ट दिसत होते. हा दिवसही असाच सरला. रात्री काही वेळ सगळ्यांनी पॅकिंग करण्यात घालवला. तयारी तर झाली होती. नवरा नवरी तयार होते. वराडी मंडळी लग्नाला जाण्यासाठी उत्सुक होती. पण रिशानच्या सरप्राईजमुळे अजूनही लग्न कुठे होणार आहे कोणालाच माहिती नव्हतं. सकाळी लवकरच तयार राहायला सांगून रिशान आपल्या रूममध्ये झोपायला गेला. आजही तिला भेटता येणार नव्हतंच. जेनी म्हणल्याप्रमाणे अजूनही काही वेळ हा दुरावा तो सहन करणार होता. जवळ नाही, पण नजरेच्या समोर तरी ती होती. आणि यावेळी हेही खूप त्याच्यासाठी मोठं होतं. एका हुरहुरीमध्येच दोघांनी ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मात्र भल्या पहाटे सगळे तयार होऊन खाली हॉलमध्ये जमा झाले. बाहेर गाडीचा आवाज आला तसे सगळे बाहेर आले. समोर पाहिलं तर एक ट्रॅव्हल बस बाहेर उभी होती. बसने कुठे निघालोय आपण? आजीनी रिशानला विचारलं. फक्त काहीच तास आजी, त्यानंतर कळेलच. रिशान सगळ्यांकडे बघून म्हणाला, चला सगळे बसमध्ये बसा. एक एक करत सगळे बसमध्ये चढले. स्टाफने सगळ्यांच्या बॅगा गाडीत ठेवल्या. याज्ञिकीचे बाबा धर्मराज यांनाही दुसऱ्या गाडीत विशेष काळजी घेत नेण्याची तयारी केली होती. कुतूहल तर याज्ञिकीलाही वाटतच होतं. असं कोणतं ठिकाण रिशानने निवडलंय तिलाही अंदाज येत नव्हता. पण जे काही सुरू आहे ते आपल्यासाठीच आहे हा विचार करूनच खूप छान वाटत होतं तिला. काहीच वेळात सगळे प्रवासालाही निघाले. थोडं अंतर गेल्यावर एअरपोर्ट दिसू लागलं. तसं सगळ्यांच्याच लक्षात आलं कुठेतरी आपण दूर जातोय. पण रिशान काहीच सांगायला तयार नव्हता. त्यामुळे मग सगळे मुकाटपणे तिथे उभा राहिलेल्या प्रायव्हेट जेटमध्ये बसले. इथे मात्र सगळ्यांना रिशानची थोडी दया आली. त्यामुळे याज्ञिकीच्या शेजारी बसण्याची त्याला परवानगी मिळाली. प्लेनने टेक ऑफ केलं आणि याज्ञिकीने त्याच्या खांद्याला डोकं टेकवलं. त्यांनी आपल्या हातांची बोटं तिच्या बोटात घालून हात घट्ट पकडला. दोघेही बोलत काहीच नव्हते, पण मनात मात्र एक वेगळीच भावना होती. फक्त उद्याचा दिवस आणि ते नव्याने एकमेकांचे होणार होते. नाईलाजाने सुरू झालेलं नातं आता दोघांच्या मर्जीनं सुरू होणार होतं. तिचा मेहंदी असलेला हात त्याने नाकाजवळ आणून एक श्वास भरून घेतला आणि त्याच हातांवर आपले ओठ टेकवले. ती तर शहारली त्याच्या स्पर्शानं आणि अचानक सगळे हसायला लागले. यार, यांचा रोमॅन्स तर कुठेही सुरू होतो, शिखा म्हणाली. हो, मग असू देत की, त्यांचे ते दिवस आहेत. आणि सोबत दोघेही कसले क्यूट दिसतायत. जेनीला नजरेनेच थँक्स म्हणत रिशान परत एकदा याज्ञिकीकडे पाहू लागला, जी लाजून बाहेर पाहत होती. खाली समुद्र दिसत होता आणि ते पाहायला आता तिच्या डोळ्यात चमक आली होती. आपण कोणत्या बीच किंवा समुद्र असलेल्या ठिकाणी चाललोय का? तिने रिशानला विचारलं. पोहोचल्यावर कळेल. रिशान, सांगा ना आता. मला धीर धरवत नाहीये. धीर तर मलाही धरवत नाहीये. तिच्या पाठीमागून हात घेऊन दुसऱ्या बाजूने तिच्या उघड्या कमरेवर हळूवार हात फिरवत तो म्हणाला. ती दचकून तिला उचक्याच लागल्या. त्याच्या खोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. खोडकर तर तो होताच, पण आता बदमाश आणि नटखट सुद्धा झाला होता, जो तिला छळायचा एक चान्स सुद्धा सोडत नव्हता. त्याने पटकन तिला बॉटल उघडून पाणी दिलं, पण तिच्या उचक्या अजूनही थांबत नव्हत्या. ते पाहून आजी जवळ आल्या. काय झालं याज्ञिकी? अचानक अशा उचक्या कशा काय चालू झाल्या तुला? आजी, तिचे शब्द घशातच अडकले. काय सांगणार होती ती? तुमचा नातू माझ्या खोड्या काढतोय माझ्या कमरेवर. इश. तिला लाजल्यासारखं झालं. बोल ना आदू.
कशा लागल्या तुला उचक्या? आपलं हसू कंट्रोल करत साळसूतपणाचा भाव आणत रिशान तिला विचारतो. माहिती नाही, उचक्या देत अडखळत ती म्हणाली. बरं, हे घे चॉकलेट. गोड खाल्लं की उचक्या राहतात. आजींनी पर्समधून एक कॅडबरी काढून दिली आणि त्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या. यापेक्षा सुद्धा जालिम उपाय आहे माझ्याकडे. आठवतंय तुला एकदा असंच ऑफिसमध्ये उचक्या लागल्या होत्या, त्या मी कशा पळवल्या होत्या? तो थोडं तिच्या जवळ झुकत म्हणाला आणि तिने पटकन चेहऱ्यावर हात ठेवून चेहरा झाकून घेतला. याने खरंच आत्ता गालावर किस केलं तर? हा विचार करूनच तिला भीती वाटली त्याची. रिशान मात्र तिला असं पाहून हसत होता. अजून तो जवळ आला नाही हे पाहून तिने हळूच चेहऱ्यावरचा हात बाजूला केला आणि पाहिलं तर शेजारच्या सीटवर आजी विचित्र नजरेने तिला पाहत बसल्या होत्या. तिने मान तिरकी करून पाहिलं तर रिशान आजीच्या जागेवर जाऊन तिच्याचकडे पाहत हसत होता. काय ग, चेहरा का असा लपवलायस? ते मच्छर होता. त्रास देत होता खूप मला चावेल म्हणून चेहरा झाकला. जे सुचलं ते बोलून ती मोकळी झाली. मच्छर? खरंच इथे फ्लाईट मध्ये मच्छर आहेत? त्यांनी सुद्धा विचित्रपणे तिच्याकडे पाहत तिला विचारलं. याज्ञिकीनं मात्र मनातच स्वतःच्या डोक्यावर टपली मारली होती. किती स्टुपिड सारखं ती काहीतरी बोलत होती. रिशान अजूनच हसत होता. ते पाहून तिनं रागानं त्याच्याकडे डोळे मोठे केले आणि नेमकं ते आजीनं पाहिलं. अच्छा, आता कळलं कोणता मच्छर तुला त्रास देतोय, त्या म्हणाल्या आणि याज्ञिकीनं अजूनच लाजून मान खाली घातली. बाकी लोकांच्याही अशाच हसत खेळत गप्पा सुरू होत्या. शेवटी 4 तासांचा प्रवास झाल्यावर पायलटने लँडिंगची सूचना दिली आणि सगळे आपापले सीट बेल्ट्स लावून तयार झाले होते. काहीच वेळात फ्लाईट लँड झाली आणि एअरपोर्टचं नाव पाहून सगळे एकदम आनंदित झाले. प्लेन मालदीवच्या वेलाना एअरपोर्टवर लँड झालं होतं. इथंही सगळ्यांनी आपापले सामान घेतलं आणि बाहेर उभं असलेल्या बसमध्ये चढले. सगळ्यांना वाटलं आता बस एखाद्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये पोहोचेल, पण बस तर मालदीवच्या मेल बंदरावर आली होती. आत्ताही काही जण गोंधळून पाहत होते. सगळे पोर्टवर उतरले आणि समोर पाहिलं तर एक आलिशान क्रूज समोर उभी होती. तसे सगळेच मोठ्यांनी ओरडत आनंद व्यक्त करू लागले. चैत्रालीताई आणि प्रीतमरावांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. आपल्या मुलाला चांगलंच ओळखत असलेल्या त्या दोघांना तो जंगलात वगैरे तर लग्न नाही न करणार अशी थोडी शंका होती. पण समोर क्रूज पाहिलं आणि त्यांना हायसं वाटलं. रिशान म्हणजे लग्न? चैत्रालीताई रिशानकडे बघून बोलणारच तेवढ्यात, येस मॉम, लग्न या क्रूजवर होणारे, रिशान चैत्रालीताईंना म्हणतो. तो हसत म्हणाला. तसे सगळेच उत्साहात क्रूजवर चढले. त्याने 2 दिवसापूर्वीच पूर्ण क्रूज रेंटवर घेतली होती. क्रूजवर फक्त त्यातला स्टाफ असणार होता, बाकी सगळे लग्नाला आलेले लोक. आत गेल्यावर सगळ्यांना रूम देऊन फ्रेश होऊन डायनिंग एरियात जमायला सांगितलं. काही वेळात सगळे फ्रेश होऊन एकत्र आले आणि दुपारचं जेवण एकत्र सगळ्यांनी केलं. अथांग सागरात असलेल्या या क्रूजवर डायनिंग एरिया, एक मोठा हॉल, स्विमिंग पूल, थिएटर अशा बऱ्याच सुविधा होत्या. वर खूप मोठा डेक होता. शिवाय बोटीच्या मागे आणि पुढे छोटे डेक होते. काही लोकांनी आराम करणं पसंत केलं तर काही उत्साही लोक फिरून सगळं काही क्रूज पाहत होते. समुद्रात असलेली ही क्रूज एका बाजूला आकाशापर्यंत पोहोचणारा समुद्र, तर दुसऱ्या बाजूला हिरव्या गार अशा स्वागताला उभ्या असणाऱ्या पर्वतरांगा आणि आपलं अस्तित्व दाखवणारे विविध मासे, हा सगळा नजारा याज्ञिकी डोळे विस्फारून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून त्याला केलेल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. तिनं त्याला पाहिलं, जो लांबून तिलाच पाहत होता.
त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट बिलगून खूप खूप थँक्स म्हणावं असं वाटत होतं. पण इतके लोक असताना तिने फक्त नजरेनेच त्याला थँक्स म्हणलं. एव्हा दुपार टळून गेली होती. सगळे आपापल्या रूममध्ये आले. स्वानंदी, यांनी बघ ना माझ्यासाठी किती छान सरप्राईज दिलंय. मलाही काहीतरी सरप्राईज द्यायला हवं ग. त्यांना स्पेशल फील करून द्यायचंय आणि त्यासाठी ही जागा एकदम बेस्ट आहे. अगं पण काय करणार आहेस तू? स्वानंदी याज्ञिकीला विचारते. माहिती नाही, मला तर काहीच सुचत नाहीये. वेडे. अगं वेडाबाई, तू प्रेमानं एकदा जरी जिजूंना मिठीत जरी घेतलंस ना तरी त्यांना तेवढाच आनंद होईल. ते तर आहेच ग, पण तरी मला काहीतरी वेगळं करायचंय त्यांच्यासाठी. याज्ञिकी स्वानंदीला म्हणाली. एक गेम खेळायचं का? स्वानंदी याज्ञिकीला विचारते. गेम? थांब, मी तुला सांगते. स्वानंदीने याज्ञिकीच्या कानात काहीतरी सांगितलं तशी तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली. हो, हा प्लॅन एकदम मस्त आहे, पण वेळ खूप कमी आहे. होईल का इतक्या कमी वेळात? होईल होईल. आणि आपण यात काही लोकांची मदत घेऊ ना. तू फक्त जिजूंना कसं बोलायचं याचा विचार कर. दोघींचा प्लॅन ठरला आणि मग स्वानंदीने पटकन लग्नाला आलेल्या तिच्या आणि याज्ञिकीच्या मैत्रिणींना म्हणजेच नीलम, प्रिया, स्वरा या सगळ्यांना मेसेज करून बोलवून घेतलं आणि सगळ्यांना एक एक कामं वाटून दिली. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त लवकरचा होता, त्यामुळे रिशान त्या तयारीत बिझी होता. घरातली बाकी लोक सुद्धा काही ना काही कामात बिझी होते. परत एकदा सगळे डिनरसाठी जमले आणि जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले. रिशान मात्र जेवायचा थांबला होता, कारण अजूनही याज्ञिकी त्याला दिसली नव्हती. त्याने तिला फोन केला तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याने मग स्वतःच तिच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तर ती तिथं सुद्धा नव्हती. तो मग आजी, तिचे बाबा, त्याची मॉम अशा सगळ्यांना विचारलं. त्या सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन तो तिला शोधू लागला. बाकी लोकांना पण विचारून झालं होतं. ती अजूनही सापडत नव्हती. आता मात्र त्याला टेन्शन यायला लागलं होतं. इतक्यात एक वेटर समोर आला आणि त्याने ट्रेमध्ये असलेला एक लिफाफा त्याच्या समोर धरला. दिस इज फॉर यू सर. थोडा कलरफुल असलेला तो लिफाफा पाहून त्याला थोडं वेगळं वाटलं, पण पटकन तो हातात घेऊन त्याने ते उघडून पाहिलं. आत एक लेटर होतं. डिअर रिशान, उद्या आपण आयुष्याची नवी सुरुवात करतोय. रिशान आणि याज्ञिकी बनून, पण त्याआधी या सखीला तिच्या काव्याला खूप काही सांगायचंय, खूप काही ऐकायचंय. एक रात्र तुमची एंजल बनून जगायचंय. लवकर या, मी वाट पाहतीये तुमची. तुमचीच एंजल. त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं, कारण तिला आज रात्री भेटता येणार होतं. त्याने लेटर पुढे पाहिलं तर ते तेवढंच होतं. त्याने सगळा लिफाफा पाहिला तर मागे पुढे काहीच लिहिलं नव्हतं. लवकर या, वाट पाहतीये. अरे पण कुठेस तू अदू? हे तर मला माहितीच नाहीये आणि तूही सांगितलं नाहीयेस. कुठे शोधू कुठे मी तुला? तो परत एकदा तिला शोधायला लागला. तेवढ्यात त्याला स्वानंदी त्याच्याकडे पाहून हसताना दिसली. तुला तर माहिती असेलच ना अदू कुठे ते. टेल मी फास्ट. तो घाईतच म्हणाला. आहा, असं थोडीच असतं. माझी मैत्रीण तुम्ही परत एकदा घेऊन जाणार आहात तुमच्या घरी इतक्या सहज? आहा, अजिबातच देणार नाही आम्ही तिला. ओ, मग असं काय करायला लागेल मला माझी अदू मिळवायला? काही टप्पे पार करायला लागतील. काही उत्तरं शोधावी लागतील. प्रत्येक उत्तर तुम्हाला तुमच्या अदूजवळ घेऊन जाईल. व्हॉट? कसले प्रश्न? हे वाचा. तिनं त्याच्यासमोर एक कागद धरला. तसा त्याने तो वाचायला सुरुवात केली. अशी कोणती गोष्ट आहे जी सोन्याची पण आहे
आणि सोन्यापेक्षा सुद्धा खूप स्वस्त. हा कसला प्रश्न आहे? रिशान स्वानंदीकडे बघून तिला विचारतो. हाच तर प्रश्न आहे. डोकं लावा, सोडवा हे कोडं. उत्तर मिळालं की तुम्हाला तुमचा पुढचा क्लू तिथेच मिळेल. आणि आता बाय. यापेक्षा जास्त मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. स्वानंदी तिथून निघून गेली आणि रिशान मात्र विचारात पडला होता. त्याने परत एकदा ते कोडं वाचलं. अशी कोणती गोष्ट आहे जी जी सोन्याची आहे आणि सोन्यापेक्षा खूप स्वस्त? सोन्याची गोष्ट पण सोन्यापेक्षा पण स्वस्त. काय असेल अशी वस्तू? तो विचार करू लागला. काही वेळ गेला पण त्याला काहीच सुचत नव्हतं. लवकर विचार कर रिशान. आदू वाट पाहत असेल. मला आज तरी तिला भेटण्याचा चान्स घालवायचा नाहीये. पण काय करू? हे असलं काही सुचतच नाही. तो विचारात तिथेच इकडून तिकडून चालत होता की अचानक कोणाला तरी धडकला. अरे रिशान, इथे काय करतोयस तू? मी तुला तुझ्या बेडरूम मध्ये पाहून आले, पण तू इथेस. जा लवकर झोप, कारण सकाळी लवकर उठायचंय ना. चैत्राली ताई बोलत होत्या, पण रिशानच्या डोळ्यात चमक आली. अशी गोष्ट जी सोन्याची आहे. हिंदीमध्ये झोपण्याला सोने म्हणतात आणि सोन्यापेक्षाही स्वस्त म्हणजे बेड. हो, कदाचित ती वस्तू बेड असू शकते. पण कोणाचा बेड? मगाशी मी सगळ्यांच्या बेडरूम मध्ये पाहिलं, फक्त माझीच रूम नव्हती. येस येस, म्हणजे मला माझा क्लू तिथे मिळाला का? रिशान मनातच विचार करत होता. अरे, कसला विचार करतोयस? चैत्राली ताई त्याच्याकडे बघून त्याला विचारत होत्या. थँक्स मॉम, तू खूप मोठी मदत केलीयस नकळत. खुश होऊन चैत्राली ताईंच्या गालावर ओठ टेकवत तो पळतच आपल्या बेडरूम मध्ये गेला. तर बेडवर एक बॉक्स होता आणि त्यामध्ये एक लिफाफा होता. बॉक्समध्ये एक ड्रेस होता, जो की त्याला आत्ता घालायचाय हे तो समजून गेला. त्याने कागद उघडून पुढचा क्लू वाचला. 3 जण वाढायला, 12 जण जेवायला. वाढणे, जेवण, हे म्हणजे डायनिंग एरिया किंवा किचन असणार. त्याने पटकन स्वतःचं आवरलं आणि आनंदातच तो आधी डायनिंग एरियात पोहोचला. त्याने सगळीकडे नजर टाकली, पण काहीच क्लू मिळाला नाही. मग तो किचन मध्ये गेला, पण तिथेही काहीच नव्हतं. तिथे काम करणाऱ्या शेफ आणि बाकी स्टाफलाही त्यांनी विचारलं, पण कोणाला काहीच आयडिया नव्हती. थोडा निराश होत तो तिथून बाहेर आला. मेन हॉलमध्ये येऊन परत एकदा कोड्याचा विचार करत असताना त्याच्या कानावर एका मोठ्या घड्याळाचे टोल पडले आणि त्याचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. जुन्या काळातलं एक अँटिक असं तिथल्या भिंतीवर लावलेलं ते घड्याळ सुंदर वाटत होतं. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, 3 जण वाढायला, 12 जण जेवायला, म्हणजे 12 आकडे आणि 3 काटे. घड्याळ. हो, याचं उत्तर घड्याळच असेल. तो धावतच तिथे पोहोचला तर मोठ्या घड्याळाखाली ठेवलेल्या एका टेबलवर एक लिफाफा दिसला. त्याने आनंदातच जागेवर उड्या मारल्या आणि तो लिफाफा खोलला. सुभर लाया, त्यात 1 रुपया. ओ गॉड, हेही अवघड आहे. तो परत विचार करायला लागला. सूप भर लाया, त्या तर किचन मध्ये असतात, पण मी आत्ताच किचन मधून आलो ना. तिथे तर काहीच क्लू नव्हता. याचा अर्थ यातही काहीतरी अर्थ लपलाय. तो विचार करत करत थिएटर जवळ पोहोचला. आज जुन्या मेलोडीची सॉन्गची मैफिल जमली होती. खूप मोठा ऑर्केस्ट्रा आणि काही सिंगर्स गाणं गात होते. चांद मेरा दिल चांदनी हो तुम,
चांद से है दूर चांदनी कहा, लौट के आना है यही तुमको, जा रहे हो तुम जाओ मेरी जान. हे गाणं कानावर पडलं आणि रिशांची ट्यूब पेटली. सूपभर लाह्या आणि त्यात 1 रुपया, म्हणजे आकाशातल्या चांदण्या, आणि त्यामध्ये 1 चंद्र. येस, हेच उत्तर असेल. आम्ही पण बाल्कनी किंवा टेरेसवर बसून चांदण्या पाहतो, पण इथे टेरेस नाही, डेक आहेत. म्हणजे आदू डेकवर असेल. तो लगेच पायऱ्या चढून डेकवर आला. पण इथून 2 बाजूला रस्ते जात होते. शिवाय एवढ्या मोठ्या क्रूजवर अनेक लहान मोठे डेक होतेच. म्हणजे नक्की कुठे जायचं? तो अंदाज लावत होताच की समोर 1 फ्लॉवर बुके आणि त्यावर 1 कार्ड दिसलं. त्याने जवळ जाऊन तो लगेच बुके पाहिला. त्याने त्या फुलांचा सुगंध घेतला आणि त्यावरचं लेटर उघडून वाचलं. तो कोण, ज्याला आपण दिवसा पाहू शकतो पण रात्री कधीच पाहू शकत नाही? सूर्य. हो, मला या कोड्याचं उत्तर माहितीये, पण आता सूर्याबद्दल काय? तो विचार करू लागला, कारण सूर्याचा प्रकाश तर सकाळी पडतो. मग असं तर नाही ना शोधायचं? अशी दिशा ज्या दिशेला सूर्य उगवतो? पूर्व दिशा. पूर्व दिशेला तर क्रूजचा मागचा डेक आहे. म्हणजे आदू तिथे असेल. त्याने धावतच त्या दिशेला जायला सुरुवात केली. कधी एकदा याज्ञिकीला पाहतोय असं झालं होतं त्याला. काही वेळात तो डेकवर पोहोचला तर आकाशात चांदणी रात्र आणि त्यात अर्धा चंद्र शोभून दिसत होता. पाण्यावर चंद्राचा प्रकाश परावर्तित होऊन ते पाणी जणू प्रकाशमय झालं होतं. थंड वाऱ्याची झुळूक आली आणि तो शहारला. त्याची नजर आत्ताही याज्ञिकीला शोधत होती आणि इतक्यात समुद्राकडे पाठ करून त्याची वाट पाहत असलेली याज्ञिकी त्याला दिसली. ऑफ शोल्डर पार्टीवेअर गाऊन, केस हेअरस्टाईल करून वरती बांधले होते. कित्येक वर्ष त्याने आपल्या एंजलच्या फोटोमध्ये असंच पाठमोरं पाहिलं होतं तिला. कित्येकदा तिचा चेहरा पाहण्यासाठी इच्छाही असायची, पण ती इच्छा असताना ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. पण आज हे स्वप्न पूर्ण होणार होतं. त्याची एंजल त्याच्या समोर होती. कदाचित त्याच्या येण्याची चाहूल लागली तशी तीही हळूच मागे वळाली. आणि रिशान स्तब्ध झाला तिला पाहून. विचार केला होता त्यापेक्षाही कित्येक पटीनं ती सुंदर दिसत होती. तो यंत्रवतच तिच्याजवळ पोहोचला. तिनं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातले भाव पाहून तिच्याही हृदयाची धडधड वाढत होती. रिशान. त्याने तिच्या ओठावर हात ठेवून तिला गप्प बसायला सांगितलं. समोर येत तिच्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेऊन तिच्या कानामागे तिला टीट लावली. माझीच नजर नको लागायला तुला. तिनं फक्त एक स्मित हास्य केलं आणि त्याच्या ती मिठीत शिरली. तो सुद्धा सुखावला होता तिच्या स्पर्शानं. थँक्स आदू, या क्षणासाठी. मला तुम्हाला काही सांगायचंय. बोल. याज्ञिकीने समोरच्या आकाशाकडे बोट केलं आणि अचानक आकाशामध्ये फटाक्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. रिशान नजर रोखून ते पाहत होता. ही डोळे दिपवणारी रोषणाई दोघेही एकमेकांच्या मिठीत हातात हात घट्ट पकडून पाहत होते. आदू, इट्स. यावेळी तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवून त्याला शांत राहायला सांगितलं आणि हळूच त्याच्या कानाजवळ येऊन कानात आय लव्ह यू असं म्हणलं. आज पहिल्यांदा तिच्या तोंडून हे शब्द तो ऐकत होता. तिचा तो त्याच्या कानाशी होणारा हळूवार स्पर्श, तिचा नाजूक आवाज, त्याला सगळंच वेड लावत होतं.
लाजून ती मागे सरकली. तशी त्याने तिला टर्न करून मागून मिठी मारली. त्याची वाढलेली हृदयाची स्पंदनं तिच्या पाठीला जाणवत होती. त्याने तिचे केस मोकळे सोडले आणि त्यावर आपले ओठ टेकवले. आज खरंच ती त्याची एंजल बनली होती. तो बराच वेळ तसंच तिला मिठीत घेऊन उभा होता. रिशान, डिनर करूया का? हो. डोळे बंद करून तिच्या खांद्यावर मान ठेवून उभा असलेला तो तंद्रीतच म्हणाला. तिनं चुळबुळ केली तेव्हा त्याने आपली मिठी सोडवली आणि मग दोघेही तिथेच असलेल्या टेबलजवळ आले. त्याच्या आवडीचे काही पदार्थ तिनं बनवून घेतले होते. एकाच प्लेटमध्ये एकमेकांना भरवत दोघांनी जेवण केलं आणि नंतर जवळच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. समोर समुद्र आणि वर त्यांची आवडती चांदणी रात्र. एकमेकांच्या मिठीत त्यांना सगळ्या जगाचा विसर पडला होता जणू. ठरवलं तर होतं, खूप काही बोलायचंय, पण आता काहीच सुचत नाहीये. माझे तेच झालंय. तुला पाहून कौतुक करायला मला शब्द सुद्धा सापडत नाहीयेत. याज्ञिकीने लाजून मान खाली घातली. रिशानने तिला अजूनच जवळ ओढलं आणि परत एकदा तिनं आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली. कधी कधी न बोलताही फक्त आपली प्रिय व्यक्ती जवळ असणं ही खूप सुखावह असतं. मला ना तुमचं सरप्राईज खूप आवडलं, पण तुम्हाला कसं सुचलं हे? अगं, तूच तर एकदा सांगितलं होतंस ना. मी कधी सांगितलं होतं? तिनं आश्चर्यानं विचारलं. एकदा काव्याने सखीला तिला कसं लग्न हवंय विचारल्यावर तिनं काय म्हणलं होतं ते आठवतंय का? तिने नकारार्थी मान हलवली. आभाळाचा मंडप सजावा, समुद्राचा गालीचा पसरावा, पक्ष्यांचे मधुर गीत गुंजावे, वाराही नाचायला आतुर व्हावा, सूर्याच्या सोनेरी किरणांनी सोनेरी आयुष्याचा पाया रचावा. रिशान म्हणाला आणि तिने डोळे मोठे केले. जवळजवळ 4-5 वर्षांपूर्वी हे ती त्याला म्हणाली होती आणि जे आता तिलाही आठवत नव्हतं. तुम्हाला अजूनही आठवतंय हे? तुझ्या बाबतीत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द मला आठवतो. तिला तर काय बोलावं तेच समजेना. त्याचं प्रेम समोरच्या आकाशाप्रमाणे लिमिटलेस वाटलं, ज्याला कुठेच आणि कधीच अंत नव्हता. प्रत्येक वेळी तो तिला चकित करून जायचा. डोळ्यात आनंदाश्रू तरळायचे आणि ती त्याला घट्ट बिलगायची. मी कधी काळी बोलून दाखवलेली इच्छा लक्षात ठेवून तुम्ही इतकं केलंत माझ्यासाठी. मला ना स्वप्न असल्यासारखं वाटतं हे कधी कधी, आणि सोबत भीतीही वाटते. हे स्वप्न कधी तुटणार तर नाही ना? नाही, हे स्वप्न नाहीये. तुझी प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आहे. माझं जे काही आहे, हा देह, हे प्रेम, अगदी माझा श्वासही फक्त तुझा आहे. त्यानेही आपली मिठी घट्ट केली. त्याचा फोन वाजला आणि दोघे बाजूला झाले. सकाळी लवकर लग्न होतं आणि त्यासाठी आता त्यांना थोडा तरी आराम करायची गरज होती. मन नसतानाही दोघे आपापल्या रूममध्ये निघाले, उद्याच्या सकाळची वाट पाहत.